जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरतीचे आपले लेक्चर चालू आहेत आणि त्या आतामध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचं लेक्चर। आणि मराठी व्याकरणाचं याच्या अगोदर आपण भरपूर लेक्चर घेतलेले आहेत। आता पुढे लेक्चर घेत आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे वाक्याचे प्रकार। वाक्यांचे प्रकार हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत। एकंदरीत मराठी व्याकरणामध्ये अनेक महत्त्वाचे चॅप्टर आहेत, पैकी हा वाक्यांचे प्रकार। तर वाक्यांचे प्रकारामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात। पहिला म्हणजे अर्थावरून पडणारे वाक्य, अर्थावरून पडणारे प्रकार, एकदम सोपा टॉपिक आहे, काहीच अवघड नाही। आणि दुसरा म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानावरून, विधानांच्या संकेतावरून पडणारे प्रकार, ते आपण पुढे घेऊया। आता आपण पहिला प्रकार घेऊया, अर्थावरून पडणारे प्रकार। वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरा म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार। असे वाक्याचे दोन प्रकार पडतात। बघा, अर्थावरून पडणाऱ्या वाक्याचे मध्ये कोणकोणते असतात ते आपण बघूया। पहिला आहे विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य बघा, विधानार्थी वाक्य म्हणजे काय? एकदम सोपा टॉपिक आहे, काय अवघड नाही। विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते। काय असतात? ज्या वाक्यामध्ये फक्त केवळ विधान केलेले असतात, केवळ विधान, त्यांना म्हणतात विधानार्थी वाक्य। फक्त विधान असतो, अशा वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो। जर आपण एखादा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं याच्यावरती, तर याच्यावरती एक्झाम्पल असेल, बाबा पंढरपूरला गेले। बाबा पंढरपूरला गेले, हा झाला तुमचा वाक्य। म्हणजे काय? विधानार्थी वाक्य, फक्त केवळ वाक्य, साधा वाक्य असतो, म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात। याच्यामध्ये दुसरा प्रकार पडतो उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य। काय असतो? प्रश्नार्थक वाक्य। आपल्याला काय असतं पोलीस भरतीमध्ये, फक्त आपल्याला वाक्य ओळखायचे असतात। तुम्हाला जर प्रश्नाच्या वरती पडला तर वाक्य ओळखा म्हणून प्रश्न विचारणार, तर आपण कोणकोणते प्रश्न पडतात आपल्याला आणि त्याच्यावरती कसं उत्तर काढायचं ते मी तुम्हाला सांगत आहे। तर पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्य काय? ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्यांना म्हणतात प्रश्नार्थक वाक्य। सोपं आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नार्थक वाक्य ओळखण्यासाठी वाक्याच्या शेवटी नेहमी काय क्वेश्चन चिन्ह असतं? प्रश्नचिन्ह असतं। बघा, लेक्चर ऐकताना जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, प्रश्नार्थक वाक्य ओळखताना प्रश्नाच्या वाक्याच्या शेवटी नेहमी काय असतं? प्रश्नार्थक चिन्ह असतं। एवढंच जर आपण लक्षात ठेवलं तरी पण चालेल। याचं जर आपण एखादा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, उदाहरणार्थ जर आपण एखादा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर असं येणार, तू केव्हा परत येणार? बस, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह। एवढं जरी लिहिलं तरी चालेल, किंवा तू केव्हा परत येणार आहेस? म्हणजे काय झालं? याच्यामध्ये प्रश्न विचारलं आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं। नेहमी प्रश्नार्थक चिन्ह केव्हा, कोण, कधी या शब्दाने विचारला जातो, म्हणून याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात। एकदम सोपं आहे। बघा, विधानार्थी वाक्य फक्त नॉर्मल विधान असतो, प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं। तिसरा प्रकार पडतो उद्गारवाचक वाक्य। उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य या उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये मनातील भावना व्यक्त केल्या जातात, म्हणजे उद्गारार्थी वाक्य त्यांना म्हणतात। भावना मनातील ज्या व्यक्त केल्या जातात ते, आणि वाक्याच्या शेवटी नेहमी उद्गारवाचक चिन्ह असतो, म्हणजे हा जो उद्गारवाचक चिन्ह आहे हा असतो। विधानार्थी वाक्यामध्ये चिन्ह कोणता असतो? तुम्हाला केवळ विधान केलं जातं आणि हा फुल स्टॉपचं चिन्ह असतो। प्रश्नार्थ वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतो आणि उद्गारार्थक वाक्यामध्ये उद्गारार्थक चिन्ह असतो। मनातील भावना, ज्या शब्द वाक्यात मनातील भावनांचा उद्गार काढलेला असतो त्यांना म्हणतात उद्गारार्थी वाक्य। एवढं सोपं आहे।
जर आपण याच्यावरती एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, उदाहरणार्थ एखादं एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर ते या पद्धतीने येणार. अबब याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण हे शिकलो आहे. तुम्हाला मी म्हणून बोलतो नेहमी स्टेप बाय स्टेप तुम्ही लेक्चर अटेंड करत जावा, म्हणजे समजेल की अबब केवढा मोठा साप आहे, केवढा मोठा साप आहे, आणि शेवटी वाक्याचे शेवटी उदाहरणाचे चिन्ह. तर अशा पद्धतीने मित्रांनो विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारात्मक वाक्य असे अर्थावरून वाक्याचे प्रकार पडतात. तर अर्थावरून एकंदरीत वाक्याचे जर प्रकार बघितले आपण तर 5 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. त्यापैकी 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले, अजून पुढचे 2 सांगतो. तर बघा मित्रांनो, आता जो काय चौथा प्रकार पडतो तो प्रकार आहे होकारदर्शक वाक्य. कोणता प्रकार पडतो? होकारदर्शक वाक्य. ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो त्याला म्हणतात होकारदर्शक वाक्य. उदाहरणार्थ जर आपण घेतलं याच्यामध्ये, उदाहरणार्थ नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, हे काय झालं? होकारदर्शक वाक्य झालं. आणि पुढचा प्रकार पडतो 5वा नकारदर्शक वाक्य. ज्या वाक्यामधून नकार दर्शवला जातो त्याला म्हणतात नकारदर्शक वाक्य. याचं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर उदाहरणार्थ होईल कधीही खोटे बोलू नये, कधीही खोटे बोलू नये. या पद्धतीने अर्थावरून पडणारे जे प्रकार 5 आहेत. एक म्हणजे विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये फक्त विधान केले जातात त्यांना म्हणतात विधानार्थी वाक्य. दुसरा आहे प्रश्नार्थक वाक्य, ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो की ज्या वाक्यामधून प्रश्न विचारले जातात त्यांना म्हणतात प्रश्नार्थक वाक्य. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थक वाक्य, ज्या वाक्यामध्ये भावनांचा उल्लेख केला जातो त्यांना म्हणतात उद्गारार्थक वाक्य. यामध्ये मनातील भावना व्यक्त केल्या जातात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतो. प्रश्नार्थक वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो. नकारदर्शक वाक्य म्हणजे याच्यामध्ये नकार दर्शवला जातो त्यांना नकारदर्शक वाक्य म्हणतात. होकारदर्शक वाक्यामध्ये नेहमी ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवला जातो त्यांना म्हणतात होकारदर्शक वाक्य. आता आपण पुढचा प्रकार बघूया. ओके, तर आता पुढचा प्रकार पडतो वाक्याचे प्रकार आपण पाहत आहोत. वाक्याचे 2 प्रकार पडतात, एक अर्थावरून आणि दुसरं म्हणजे वाक्याच्या विधानावरून वाक्याचे प्रकार. आता अर्थावरून जे आपण बघितले त्याच्यामध्ये 5 प्रकार होते आणि वाक्याच्या विधानावरून वाक्याचे प्रकार 3 पडतात. कोणते कोणते? एक म्हणजे केवळ वाक्य, दुसरा संयुक्त वाक्य आणि तिसरा म्हणजे मिश्र वाक्य. ते आपण पुढे कंटिन्यू करूया. तर केवळ वाक्य, ज्या वाक्यात एकच उद्देश असतो. काय असतं केवळ वाक्य? म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असते त्यांना म्हणतात केवळ वाक्य. लक्षात ठेवा, केवळ वाक्य ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असतं त्यांना म्हणतात केवळ वाक्य. एकदम सोपं आहे. उदाहरणार्थ जर घेतलं आपण, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. काय या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, दुसरा काहीच नाही, म्हणून याला म्हणतात केवळ वाक्य. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं, मधु पुस्तक वाचतो. एकच उद्देश आहे, मधु पुस्तक वाचतोय, एकच विधेय आहे, म्हणून यांना म्हणतात केवळ वाक्य. तर केवळ वाक्य ओळखण्याचा एकदम सोपा प्रकार आहे. एकच उद्देश असतो किंवा एकच विधेय असतो, एकच वाक्य असतो, छोटासा किंवा मोठा पण असू शकतो, परंतु हे गोष्ट लक्षात ठेवायचं उद्देश एकच असला पाहिजे, त्यांना म्हणतात केवळ वाक्य. आणि दुसरा प्रकार पडतो याच्यामध्ये संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधान तत्व सूचक अवयवांनी जोडले जातात त्यांना म्हणतात संयुक्त वाक्य. याच्या अगोदरच आपले जे काय लेक्चर झाले त्याच्यामध्ये उभयनवी अवयय, केवळ प्रयोगी अवयय अनेक प्रकार आपण घेतलेले आहे. ते जर तुम्ही नीट अभ्यासाल तर हे पुढचे आपल्याला एकदम सोपं जाईल. तर बघा, संयुक्त वाक्य म्हणजे काय? 2 किंवा अधिक. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपण इथं केवळ वाक्य बघितलं. केवळ वाक्यामध्ये काय एकच एक्झाम्पल असतो किंवा एकच उद्देश असतो, आणि जेव्हा 2 उद्देश एकत्र येतात किंवा 2 केवळ वाक्य एकत्र येतात त्यांना म्हणायचं संयुक्त वाक्य, आणि ते एका शब्दाने जोडले जातात. कोणकोणते शब्द असतात ते?
आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून, सबब ह्या शब्दाने ज्या वेळेस वाक्य जोडले जातात त्यांना म्हणतात संयुक्त वाक्य. बघा, दोन केवळ वाक्य ज्यावेळेस एकत्र येणार तेव्हाच होणार तुमचं संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा कायमस्वरूपी. ओके, आता संयुक्त वाक्याचे काही एक्झाम्पल घेऊयात आपण. आता बघा, संयुक्त वाक्याचे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेत आहोत. पाऊस आला आणि मोर नाचू लागला. तुम्हाला म्हटलं की संयुक्त वाक्य म्हणजे काय, दोन किंवा अधिक केवळ वाक्य ज्यावेळेस एकत्र येतात त्यांना म्हणतात संयुक्त वाक्य आणि ते या शब्दाने जोडले जातात. हे जे खालीलपैकी शब्द दिलेले आहे त्या शब्दाने जोडले जातात. पाऊस आला ही एक क्रिया झाली, हे एक विधेयक झालं, आणि मोर नाचू लागला, मोर नाचू लागला हे क्रिया वेगवेगळी झाली. कारण पाऊस येण्याची क्रिया चालू आहे आणि मोर नाचण्याची क्रिया चालू आहे. ज्यावेळेस दोन वाक्य एकत्र येतात त्यावेळेस त्यांना काय म्हणणार आपण, संयुक्त वाक्य. दुसरा एक्झाम्पल आहे देह जावो अथवा राहो. देह जाण्याची एक क्रिया आहे आणि राहण्याची एक क्रिया आहे, दोन क्रिया आहेत म्हणून यांना म्हणणार आपण संयुक्त वाक्य. तिसरा एक्झाम्पल आहे तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. हा जो काय पणने वाक्य जोडलेलं आहे, दोन शब्द दोन वाक्यांना काय करण्याचं काम केलेलं आहे, जोडण्याचं काम केलेलं आहे, तेव्हा झालं संयुक्त वाक्य. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य उभयनामी अवयवाने जोडले जातात त्यांना म्हणतात संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या दोघांमध्ये फरक काय मी तुम्हाला सांगणारच आहे. हे झालं तुमचं संयुक्त वाक्य. कसं ओळखायचं, लक्षात ठेवायचं, दोन केवळ वाक्य ज्यावेळेस एकत्र येणार, दोन पैकी किंवा तीन पण येऊ शकतात, त्यावेळेस म्हणणार आपण संयुक्त वाक्य. आता आपण पाहूया मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य आपण वाक्याचे विधानावरून आणि अर्थावरून असे दोन प्रकार पडतात. तर विधानावरून आपण घेत आहोत, यामध्ये मिश्र वाक्य, संयुक्त वाक्याच्या अगोदर बघितलं, आता मिश्र वाक्य. जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयनामी अवयवांनी जोडले जातात तेव्हा मिश्र वाक्य तयार होतो. लक्षात ठेवा, एक प्रधान वाक्य, एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयनामी अवयवांनी जोडले जातात तेव्हा मिश्र वाक्य तयार होतो. आता ते कोणकोणते उभयनामी अवयवाने जोडले जातात ते बघा. जो, तो, ज्याने, त्याने, ज्याचा, त्याचा, जसा, तसा, जेव्हा, तेव्हा, जितका, तितका, जेथे, तेथे, जरी, तरी, हे जे काही वाक्य आहे या शब्दाने ते वाक्य जोडले जातात म्हणून मिश्र वाक्य ओळखायला काय जातो, सोपा जातो. ओके, परंतु काही वाक्य की, म्हणून, म्हणजे, कारण, की, यास्तव या शब्दाने देखील जोडले जातात तेव्हा पण मिश्र वाक्य तयार होतो. याच्या अगोदर आपण बघितलं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य मध्ये पण की येतो, म्हणून येतो, म्हणजे येतो, कारण येतो, बरोबर आहे. काही शब्द येतात. मग जर समजा या प्रकारचे शब्द आले तर मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे हे कसं ओळखायचं हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, ते आपण घेणारच आहोत, परंतु पहिले मिश्र वाक्य घ्या. शक्यतोवर जो, तो, ज्याने, त्याने, ज्याचा, त्याचा या वाक्याने जर जोडला गेला, या शब्दाने जर वाक्य जोडला गेला, म्हणजेच एक्झाम्पल जर घेतलं का, जो करेल तो भरेल. बघा, जो करेल तो भरेल, जो, तो शब्द, ज्याने केले त्याने पाहिले, अशा काही शब्द ह्या शब्दाने जर जोडला गेला वाक्य तर मिश्र वाक्य ओळखायला एकदम सोपं आहे. परंतु हे शब्द जर वापरले गेले तर मिश्र वाक्यामध्ये जरा तुम्ही कन्फ्यूज होणार. तर या मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यामधला फरक मी आता तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल तर लिहून घ्या. ओके, आता मी फरक सांगतो. ओके, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे ते आपण आता पाहूया. सेम शब्दाने मी जोडणार. आता संयुक्त वाक्याचं एक्झाम्पल घेतो मी. तो चांगला धावला, चांगला धावला, चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. म्हणूनचा शब्द घ्यायचा आपल्याला, हा मागच्या वेळेस झालेला आपला. ओके, पुढचा एक दुसरा एक्झाम्पल घेऊया आपण.
तो आजारी होता, तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला, म्हणून त्याला यायला उशीर झाला, उशीर झाला. ओके, आता इकडे वाक्य बघूया आपण. शरीर बळकट व्हावे, शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो, म्हणून मी व्यायाम करतो. बघा, आता मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य या दोघांमध्ये फरक काय ते आपण पाहूया. तर मिश्र वाक्य पण कशाने जोडलेलं आहे, मी म्हणूनने जोडलेलं आहे, आणि संयुक्त वाक्यामध्ये पण कशाने जोडलेलं आहे, म्हणूनने जोडलेलं आहे. तर या दोघांमध्ये नेमका फरक काय बघा. तो आजारी होता, इथे एक टिंब आहे आणि हा स्वल्पविराम आहे, म्हणून त्याला यायला उशीर झाला. या वाक्यामध्ये काय अनुभवलं तुम्हाला, कारण आला. तो आजारी होण्याचा एक कारण आला की त्यामुळे ती दुसरी क्रिया करायला वेळ लागला. यामध्ये काय, शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करणार. काय होणार, म्हणून मी व्यायाम करणार. तर एक गोष्ट दुसऱ्यावरती अवलंबून आहे. तर बघा, एकदम सोपं म्हणजे सरळ फरक जर तुम्हाला काय ओळखायचं आहे वाक्य या म्हणून शब्दामध्ये जर आलं तर कसं ओळखायचं. या ठिकाणी हा जो काही तुम्हाला चिन्ह दिलेला आहे, इथे एक टिंब आणि इथे एक स्वल्पविराम, आणि या वाक्यामध्ये फक्त या ठिकाणी एक स्वल्पविराम दिलेला आहे बघा. तर हा फरक आहे. संयुक्त वाक्य नेहमीच या पद्धतीने दिले जातात आणि मिश्र वाक्य नेहमीच या पद्धतीने स्वल्पविरामाने काढले जातात. एवढं जरी तुम्ही फरक लक्षात ठेवलं, बाकी वाक्य जर दोन असतील, वाक्य संयुक्त मध्ये पण दोन असतात, मिश्र मध्ये पण दोन असतात, परंतु या ठिकाणी बघा या चिन्हांचा तुम्ही वापर करू शकतात. या दोघांमधला दोन फरक कायमस्वरूपी लक्षात ठेवा. संयुक्त वाक्यामध्ये अर्धविराम या चिन्हाने जोडले जातात आणि मिश्र वाक्य स्वल्पविराम या चिन्हाने जोडले जातात. या दोघांमधला एवढा जरी तुम्ही फरक लक्षात ठेवलं तरी तुमचं उत्तर निघेल. आता जर आपण एखादा दुसरा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, म्हणून चालं कीचं एक्झाम्पल घेऊया. बस, बाकी एखादा वाक्य संयुक्त वाक्य म्हणून असणार, बाकी तर तुमचं वेगवेगळ्या प्रकारे असणार. जर तर, ज्याला त्याला, ज्याने त्याने, या काही वाक्याने दर्शवले जाणार मिश्र वाक्य ते ओळखायला सोपं जाईल. फक्त म्हणूनचा आपला अवघड होतं, कारण ओळखायला अवघड गेलं असतं. म्हणून साठी संयुक्त वाक्यामध्ये काय असतात, अर्धविराम असतात आणि मिश्र वाक्यामध्ये स्वल्पविराम असतात. या दोन गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या, संयुक्त वाक्यामध्ये अर्धविरामाचा वापर केला जातो आणि मिश्र वाक्यामध्ये स्वल्पविरामाचा वापर केला जातो. एवढं जरी गोष्ट लक्षात ठेवला तरी आपल्याला प्रश्न वाक्य हे ओळखता येणार. चला आता पुढचा प्रकार घेऊया आपण. ओके, तर बघा आता आपण पुढचा प्रकार पण बघणार आहोत, वाक्य रूपांतर. याच्या अगोदर आपण काय बघितलं, तर वाक्याचे प्रकार बघितले. वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक अर्थावरून आणि एक दुसरा विधानावरून. तर अर्थावरूनचे 5 प्रकार पडतात, विधानावरूनचे 3 प्रकार पडतात. अर्थावरूनचे 5 कोणकोणते प्रकार पडतात, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. आणि वाक्याच्या विधानावरून कोणकोणते प्रकार पडतात, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, असे 3 प्रकार पडतात. आता वाक्य रूपांतर. पहिले वाक्य रूपांतर म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. वाक्य रूपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचे मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे होय. बघा, वाक्य रूपांतर म्हणजे काय, एक जो वाक्य असेल त्याचा मूळ जो आशय आहे तो बदलू न देता दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करणे याला म्हणतात वाक्य रूपांतर. लक्षात ठेवा, त्यामध्ये विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य देखील तयार करता येतात, प्रश्नार्थक वाक्याचे उद्गारार्थी वाक्य देखील तयार करता येतात, उद्गारार्थीचे नकारार्थी देखील करता येतात, केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य करता येतात, संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्य करता येतात. तर वाक्य रूपांतर वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. याच्या अगोदर आपण वाक्याचे प्रकार बघितले, त्यामध्ये सगळं रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक आता बघूया.
आता बघा आपण वाक्याचे रूपांतर करत आहोत प्रश्नार्थक वाक्य आणि विधानार्थी वाक्यामध्ये. जे प्रश्नार्थक वाक्य आहे त्यांचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करत आहोत आणि मेन उद्देश वाक्य रूपांतर करताना वाक्याचा जो मेन उद्देश असतो तो अजिबात बदलला नाही पाहिजे, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे, शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह. म्हणजे हा जो वाक्य आहे कोणता वाक्य आहे, हा प्रश्नार्थक वाक्य आहे. काय, शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही आणि या वाक्याचं रूपांतर आपण विधानार्थी वाक्यामध्ये केलेलं आहे. बघा, शेक्सपियरची नाटके प्रत्येकाला किंवा सर्वांनाच आवडते. याचा अर्थ काय झाला, या वाक्यात प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय होता, शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही, याचा अर्थ काय होता, शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात. आणि त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना प्रत्येकाला आवडतो किंवा सर्वांनाच आवडतो अशा टाईपमध्ये करतात. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये केलंय आपण, विधानार्थी वाक्यामध्ये केलेलं, लक्षात ठेवा. पुढचा दुसरा प्रश्न आहे, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल हा प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याचं रूपांतर कशामध्ये केलं आपण, विधानार्थी वाक्यामध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे, विधानार्थी वाक्यामध्ये. कसं, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार नाही, कोण जाईल तर कोणच जाणार नाही, विषय संपला. म्हणजे हा जो वाक्य आहे याला सरळ वाक्यात मूळ उद्देश न चेंज करता सरळ सरळ ठेवलेलं वाक्य म्हणजे वाक्याचं रूपांतर या पद्धतीने करतात. आता तिसरा जे आहे, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. काय वाक्य आहे, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आणि विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना काय होणार, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. फक्त काय, विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य मूळ उद्देश जो असेल वाक्याचा तो बदलला गेला नाही पाहिजे. ओके, आता पुढे बघूया. बघा आता पुढचा प्रकार पडतो उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य यांचे रूपांतर कसं करता येणार. उद्गारार्थी वाक्य हे आहे आणि विधानार्थी वाक्य हे आहे. तर बघा, उद्गारार्थी वाक्य, किती सुंदर चित्र आहे, किती सुंदर चित्र हे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. त्याचं रूपांतर विधानार्थीमध्ये करताना हे चित्र अत्यंत सुंदर आहे. बघा, कोणत्याही वाक्यात रूपांतर करताना वाक्याचा मूळ उद्देश असतो तो तुमचा बदलला नाही गेला पाहिजे, ते या पद्धतीने असला पाहिजे. पुढे, काय वेगात पळाला तो शर्यतीत आणि खाली शेवटी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. आणि याचं हे उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्य कसं होणार, तो शर्यतीत फार वेगात पळाला. मूळ उद्देश बदललाच नाही, फक्त वाक्याचं रूपांतर केलं आपण. आता जो का तिसरा प्रकार पडतो तो होकारार्थी आणि नकारार्थी मध्ये. आपण बघितलं उद्गारार्थी, विधानार्थी, नंतर होकारार्थी आणि नकारार्थी. तर त्याचं पहिलं वाक्य आहे, तू तेथे थांब. ओके, तू, आणि याचं नकारार्थी वाक्य कसं होणार, हा होकारार्थी वाक्य आहे. आता हा जो आहे तो नकारार्थी वाक्य आहे. तर नकारार्थी वाक्य कसं होणार, तू पुढे जाऊ नकोस. काय होणार, तू पुढे जाऊ नकोस. तू तेथे थांब, उद्देश तो असला पाहिजे की माणूस त्या जागेवर थांबला पाहिजे. परंतु होकारार्थीमध्ये काय असणार, तू तेथे थांब. नकारार्थीमध्ये काय असणार, तू पुढे जाऊ नकोस. समजलं. पुढे, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे आणि हे झालं तुमचं होकारार्थी वाक्य. आणि याला नकारार्थी कसं बनवणार, अमेरिका गरीब राष्ट्र नाही. फक्त आहे, नाही, आहे, नाही, नकारार्थी, होकारार्थी. तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हे लिहून घ्या. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघूया. तर आता पुढे बघा, आपण याच्या अगोदर उद्गारार्थी वाक्य, संयुक्त उद्गारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, त्याचे प्रश्नार्थक वाक्य, विधानार्थी वाक्य अनेक प्रकार बघितले. आता पुढे आपण केवळ संयुक्त आणि मिश्र तिन्ही पण एकत्र बघणार आहोत. तर बघा, एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे मी, गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. हा एक वाक्य आहे. तर या वाक्याचं तिन्ही प्रकारात केवळ वाक्यामध्ये, संयुक्त वाक्यामध्ये आणि मिश्र वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर पहिला आपण करूया केवळ वाक्यामध्ये रूपांतर करूया. काय करूया, केवळ वाक्यामध्ये रूपांतर करूया. केवळ वाक्यामध्ये कसं होणार, गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. वाक्य हेच आहे परंतु काय बदल केले, गुरुजी वर्गात आलेच्या ऐवजी येताच विद्यार्थी उभे राहिले. हे झालं एकच उद्देश, केवळ वाक्य.
आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार घेतलाय मी तो घेतलाय संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य कसं तयार झालं बघा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य तयार करता येतात. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, तुम्ही आरामात ओळखू शकतात. बघा संयुक्त वाक्य, गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. कशाने जोडलं मी या 2 वाक्यांना? फक्त आणि टाकलं. बघा, गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले. गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. फक्त आणि हा शब्द टाकला, वाक्य जोडला, वाक्य तयार झाला आपला संयुक्त वाक्य. त्याच्यानंतर पुढे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यासाठी काय केलं मी? जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. म्हणजे जेव्हा तेव्हाने मी वाक्य जोडलं. वाक्याचा उद्देश एकच आहे, गुरुजी वर्गात येतात आणि विद्यार्थी उभे राहतात, एवढाच उद्देश आहे. पण बघा, केवळ वाक्यामध्ये फक्त वाक्य सरळ आहे. संयुक्त वाक्यामध्ये वाक्य आणीने जोडलं आहे मी, आणि मिश्र वाक्यामध्ये जेव्हा आणि तेव्हाने जोडलं. तेच वाक्य या पद्धतीने तिन्ही प्रकारात आपल्याला दर्शवता येतात. आता पुढचा जो का प्रकार आहे, दुसरा एक्झाम्पल बघूया. मी बाजारात जातो, मी भाजी आणतो. हा एक वाक्य आहे. तर हे 2 वाक्य आहेत. मी बाजारात जातो आणि मी भाजी आणतो. 2 वाक्य आहे का नाही? तर त्या तिन्ही रूपांतर कसं करणार बघा. आता मी पहिले करणार केवळ वाक्यामध्ये रूपांतर. काय करणार? केवळ वाक्यात रूपांतर करणार. मी बाजारात जाऊन भाजी आणतो. जातो च्या ऐवजी जाऊन वापरलं. या ठिकाणी आले च्या ऐवजी येताच विचारलं. एवढं फक्त बदल केलं केवळ वाक्यामध्ये. आणि याचं मी संयुक्त वाक्य करण्यासाठी काय केलं बघा. संयुक्त वाक्य, मी बाजारात जातो व भाजी आणतो. काय केलं मी? वाक्याला फक्त व ने जोडला. आणि इथं मी आहे च्या ऐवजी मी फक्त हा मी काढून टाकला आणि वाक्य एकच वाक्य केलं. हे 2 वाक्य आहेत, याचं मी एकच वाक्य केलं. एक फक्त कशाने जोडलं? व ने जोडलं. तर व ने जोडल्यामुळे हा वाक्य काय झाला? संयुक्त वाक्य झालं. आणि तोच वाक्य आता मिश्र वाक्य करून बघूया आपण. मिश्र वाक्य, जेव्हा मी बाजारात जातो तेव्हा भाजी आणतो. म्हणजे मी काय केलं? मिश्र वाक्य करताना जेव्हा आणि तेव्हाने जोडलं. झाला तुमचं मिश्र वाक्य तयार. वाक्य एकच, पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने या वाक्यांना तयार करू शकतो. काय अडचण नाही. तर अशा पद्धतीने मला वाटतं वाक्य रूपांतर आणि वाक्याचे प्रकार आपण घेतलेले आहेत. ओके, वाक्य आणि वाक्याचे प्रकार आपण अजून घेतलेले आहेत. आणि पुढे थोडक्यात अजून मी माहिती देऊन टाकतो, म्हणजे हा चॅप्टर आपला पूर्णपणे क्लोज होऊन जाईल. हे सगळे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे आणि याच्यावरती जास्तीत जास्त याचा सराव करायचा आहे प्रश्नांचा. आपण प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला मी प्रश्न देत आहे. त्या पद्धतीने तुमचा सराव होण्यासाठी 25 मार्काची टेस्ट चालूच आहेत आपलं. ओके, तर काही वाक्याचे इतर काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये येतं तुमचं स्वार्थी वाक्य, वाक्याच्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या वाक्यांना स्वार्थी वाक्य म्हणतात. वाक्याच्या क्रियापदावरून फक्त काळाचा जर बोध होत असेल तर त्यांना म्हणतात स्वार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मधु शाळेत गेला. शाळेत गेला कोणतं वाक्य आहे हा? मधु शाळेत गेला पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. म्हणजे स्वार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामधून फक्त काळाचा बोध होत असेल त्याला म्हणतात स्वार्थी वाक्य. आणि दुसरा एक प्रकार पडतो तो आहे आज्ञार्थी वाक्याचा. ज्या वाक्यामधून आज्ञा दिली जाते किंवा आज्ञाचं स्वरूप बोध होतो त्यांना म्हणतात आज्ञार्थी वाक्य. ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ, मुलांनो रांगेत उभे राहा. मुलांनो रांगेत उभे राहा. असे म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आज्ञा दिली जाते, ते वेगवेगळ्या प्रकारची आज्ञा असू शकते. त्याच्यामध्ये प्रार्थना असू शकते, आज्ञा असू शकते. आता प्रार्थनामध्ये काय? देवा मला माफ कर वगैरे असे काही एक्झाम्पल असतात. आणि पुढचं तिसरा याच्यामध्ये प्रकार पडतो अजून विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध जर होत असेल
तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थी वाक्य म्हणजे कसं, एक्झाम्पल घेतलं म्हणजे तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ जर आपण घेतलं, आई वडिलांची सेवा करावी, आई वडिलांची सेवा करावी. वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून आपला जो काही कर्तव्य, वाक्यामधून जर कर्तव्य येत असेल, योग्यता असेल, शक्यता असेल, इच्छा असेल, तर त्यांना म्हणतात विद्यार्थी वाक्य. आता आई वडिलांची सेवा करावी हे काय झालं, आपलं कर्तव्य झालं. आज पाऊस पडावा हे काय झालं, शक्यता झालं. रांगेत उभे राहावे हे काय झालं, तुमचं इच्छा असावी. म्हणजे असे प्रकार जे काय पडतात त्याला म्हणतात विद्यार्थी वाक्य. आणि पुढचा जो काय चौथा प्रकार पडतो याच्यामध्ये तो आहे संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य हे उपप्रकार आहेत वाक्याचे. जे अगोदर आपण वाक्य बघितलं त्यांचे. संकेतार्थी म्हणजे काय, जे वाक्य जर तर या अर्थाने जोडलेले असतात त्यांना म्हणतात संकेतार्थी वाक्य. जर याच्यामध्ये आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर जर पाऊस आला तर शेतकरी आनंदित होतील, लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. म्हणजे ज्या वाक्यामधून शक्यता आपल्याला दर्शवले जातात त्यांना म्हणतात संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वाक्याचे रूपांतर होतं, वाक्याचा प्रकार होता, वाक्याचे प्रकार बघितलं, वाक्याचे रूपांतर बघितलं. आणि इतर काही जे वाक्य आहेत, 4 स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थक वाक्य. एकदा परत रिपीट करून देतो. स्वार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून स्वार्थपणा निर्माण होतो त्यांना म्हणतात स्वार्थी वाक्य. आणि ज्या वाक्यातून काळाचा बोध होतो त्यांना म्हणतात स्वार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यामधून आज्ञा केली जाते, प्रार्थना केली जाते त्यांना म्हणतात आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य मध्ये आपलं कर्तव्य, इच्छा आणि शक्यता जर दर्शवल्या जातात त्यांना म्हणतात विद्यार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, जर तर घडणारी गोष्ट होणार की नाही होणार हे संकेत असतात त्यांना म्हणतात संकेतार्थी वाक्य. एकदम सोपं आहे. चला मग आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.